वाल्मिक कराडचा एन्काउंटर होण्याची शक्यता, या मोठ्या नेत्यानं केला खळबळजनक दावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात 5 पलंग आणण्यात आले. या प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवलाय. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर ही होऊ शकतो अशी माहिती एका अधिकाऱ्यानं आपल्याला दिल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत महायुती सरकारवर आरोप केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की महायुतीच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्यानं बीड पोलीस स्थानकात नवीन 5 पलंग आले का? वाल्मिक कराड पोलीस स्टेशनमध्ये असताना त्याला 5 पलंगांची आवश्यकता भासावी इतके योगायोग चित्रपटातही नसतात. आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे. हळूहळू टीव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळंच मिळेल. माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांचे लाड पुरवले जात आहेत. त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले, त्यावर पोलिसांसाठी बेड आणल्याचा खुलासा झाला. पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आणले गेले नाहीत. पोलीस आतापर्यंत कधी कॉटवर झोपले नाहीत. मग हे लाड कुणाचं करत आहेत? पोलीस कोठडीत वाल्मिक कराड याला झोपवण्यासाठी ते कॉट आणले गेले काय, याची चौकशी झाली पाहिजे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. एन्काउंटर होण्याची भीती. विजय वडेट्टीवार यांनी पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन मोठा दावा केलाय. म्हणाले, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा एन्काउंटर करू नका. त्यामुळे पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. आपण कराडचे एन्काउंटर करण्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिल्याचा दावा त्यांनी केलाय. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.